सांग बोला. त्याच्यामध्ये व्यक्तिचित्र आहेत निरनिराळी. तर दृष्टादृष्ट म्हणून ना. दृष्टादृष्ट. दृष्टादृष्ट बरं. दृष्ट अदृष्ट अच्छा. असं ते दृष्टादृष्ट. तर तेव्हा काय झालं, ते लेख त्यांनी लिहिले होते आणि त्याच्यामध्ये ते ह्याची कोणती फिअरलेस नादिया वगैरे त्यांचे पण लेख त्यांच्यावर लिहिलेले यदीनी ते आहेत. बरं बरं. तर ते बाळ घेऊन आम्ही गेलो पुण्याला आणि तिथे मग आम्ही जाताना तिकडे आमच्या दिरांच्या घरी पोचल्यावर आमचं आपलं चालू होता विचार की याला काय नाव द्यावं. ते काय काय यदीना जी सुचत होती ती त्यांनाच पसंत पडत नव्हती. मग असंच आहे, मला एकदम आपलं दृष्टादृष्ट होवावे जी ही आपली ओळ एकदम आठवली. तर मी म्हटलं त्यांना की दृष्टादृष्ट हे नाव तुम्ही का नाही देत त्याला, म्हणजे ते कसं चपखल आहे. म्हटलं सांगते मी तुम्हाला की त्याच्यातल्या काही जी व्यक्तिचित्र आहेत त्या व्यक्ती तुम्ही पाहिलेल्या आहेत, प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत. म्हटलं काही ज्या अशा आहेत की ज्या तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून किंवा अन्य काही माध्यमातून तुम्ही समजून घेतलेल्या आहेत, त्या तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेल्या नाहीत. त्यामुळे म्हटलं त्याच्यात दृष्ट पण आहे आणि अदृष्ट पण आहे. मग ते नाव त्यांना आवडलं. मग ते त्याचं नामकरण त्या पुस्तकाचं करून मग आम्ही केलं.